शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्या उमेदवारांचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे। उर्वरित यादीवर आता निर्णय करून लगेच संध्याकाळी 7च्या आत ती पण यादी आम्ही जाहीर करतोय आणि खूप चांगले उमेदवार म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील असे उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत। त्याचबरोबर महिलांना पण न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। सगळे उमेदवार सुशिक्षित असून पक्षाची एकनिष्ठ राहणारे उमेदवार त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे सर्वसमावेशक असे उमेदवार घेऊन महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने या सोलापूरमध्ये लढेल आणि महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल हा विश्वास मी व्यक्त करते। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 कडे आम्ही प्रभागातील सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली आहे आणि आज आम्ही सगळे इच्छुक एकत्रित आमच्या उमेदवार अर्ज दाखल केला आहे। नेता आता जी इनकमिंग चालू आहे आणि म्हणतात की कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल, तर काय वाटतं कार्यकर्त्यांचा विचार होईल खरंच? माझ्या प्रभागात एकही इनकमिंग नाही, त्यामुळे तो प्रश्न मला लागू होत नाही। पक्षाच्या बद्दल मी माझ्या सध्या माझ्या वैयक्तिक माझ्या प्रभाग क्रमांक 4 पुरतं तुम्ही बोला, मी सगळं बोलतो। बाहेरच बाकीचं मला माहित नाही। आपल्या प्रभागाचा विकास याच्या पुढे कशा पद्धतीने करणार? ऑलरेडी मागच्या आमच्या नगरसेवकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे। भविष्यामध्ये परत देखील अजून यात काही सुधारणा करता जे काही मूलभूत सुविधा असतील त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी या प्रभाग 4चं पॅनल हे पूर्णपणे कटिबद्ध असेल। मी नरेंद्र गोविंद काळे, प्रभाग क्रमांक 24 मधनं सर्वसाधारण या प्रवर्गातून मी फॉर्म भरले की पक्षाने पक्ष मला तिकीट दे आणि पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार येणारी निवडणूक आम्ही लढू। विकास कामांवर आपण भर दिला होता तुमच्या कार्यकाळामध्ये, नेमकं त्याची सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल? निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं सर्वात मोठं धोरण जे आहे की विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुका लढतो आणि मी आजपर्यंत जी कामं केली आहेत नगरसेवक असताना त्या भागातली केलेली विकासाची कामं निश्चितपणाने या सगळ्याचा उपयोग मला येणाऱ्या काळात निवडणूक लढताना होईल असं मला ठाम विश्वास आहे। या शुभदिनी सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांच्या नगरीत असेल, त्याचबरोबर मी ज्या प्रभागातून प्रभाग क्रमांक 5D मधून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे तो प्रभाग म्हणजे त्या गावचे ग्रामदेवत श्री खंडेरायाच्या चरणी आम्ही वंदन करून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मधून आम्ही या ठिकाणी अर्ज भरायला आलेला आहे आणि आम्ही सर्वसाधारण पुरुष मधून प्रभाग क्रमांक 5D मधून उमेदवारी अर्ज माझा दाखल केलेला आहे। त्याचबरोबर माझे सहकारी मंदाकिनीताई तोडकरी असतील, माझे सहकारी नागराज मेंबर क्षीरसागर असतील, त्याचबरोबर सुप्रिया कोलार असेल किंवा डोईपिडेताई असतील, या सर्वांनी आम्ही या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अधिकृत नाव अजून डिक्लेअर झालं नाही, कधीपर्यंत यादी येईल, काय विश्वास आहे तुम्हाला मिळेल? आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यावर आणि कामावरती माझा विश्वास आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या कामावर सुद्धा पार्टीचा विश्वास आहे। जो काही पार्टी निर्णय देईल त्या ठिकाणी आम्ही पार्टी आम्हाला सांगितलं किंवा तुमची उमेदवारी नक्की झाली आहे तुम्हाला, तर त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी करून आम्ही त्या ठिकाणी लढू। पार्टीने सांगितलं की नाही आपण दुसऱ्या उमेदवाराला दिले तर त्या ठिकाणी त्याही पद्धतीने आमची तयारी राहील। आज माझे लहान बंधू गौतम मधुकर कसबे प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे व भारतीय जनता पार्टीचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, सोलापूर शहर उत्तरचे आमदार आदरणीय विजय कुमार देशमुख मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आहोत। आम्ही प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनेक असे कामं केले आहेत की आम्ही नगरसेवक नसताना देखील आमच्या भागामध्ये एवढा मोठा विकास केलेला आहे की तो विकास आमच्या भागातील लोक सांगतील तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, प्रभाकर महाराज सम्राट चौक असेल, हनुमान नगर असेल, मड्डी भवानी पेठ वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, हिप्परगा असेल, पोपले वस्ती असेल, ह्या भागामध्ये अनेक समस्या आहेत। जसा आम्ही मातोश्री रमाई आंबेडकर हाऊस योजना प्रभाग क्रमांक 4 मध्ये राबवली आहे, अशीच योजना आमच्या माता रमाई आंबेडकर नगर असेल, सम्राट चौक असेल, पोपले वस्ती असेल, शिळगीचा भाग असेल, मड्डीचा भाग असेल, अशा ठिकाणी जसा विकास ह्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठी
धारावी सारखी समस्या महाराष्ट्रामध्ये धारावीमध्ये जशी झोपडपट्टीचा विकास झालेला आहे तसाच विकास आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आणि तो विकास करण्यासाठी आम्हाला पुरेपुरी ताकद आदरणीय सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी निश्चित असणार आहे. कारण गेले अनेक वर्ष आम्ही मालकांच्या आदेशानं आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम निष्ठावंतपणे करत आहोत. आणि ह्या प्रभाग क्रमांक 1चा ज्या माझ्या माता भगिनी असतील ह्यांचा देखील आम्ही जो कोणी त्या महिलांच्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या देखील आम्ही पूर्णपणे सोडून त्या भागातले डेडली लाईन असेल गटार असेल लाईटचे दिवाबत्तीचा विषय असेल रमाई हाऊसचा विषय असेल व त्या भागातील माझ्या भीमसैनिक युवकांचा बेरोजगारीचा विषय असेल ते देखील आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावू. कारण माझे अनेक उद्योजकाचे संबंध आहेत अधिकाऱ्याचे संबंध आहेत त्या माध्यमातून त्या आमच्या भागातील उद्योगधंदा व ज्या ठिकाणी आमच्या ओळखीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यांना कोणाला हाताला रोजगार जाईल त्या लोकांना अतिशय प्रामाणिकपणे आम्ही रोजगार देऊ हेच या ठिकाणी सांगून प्रभाग क्रमांकचे निश्चित उमेदवार आदरणीय माझे गौतमभाऊ कसबे भारतीय जनता पार्टीच्या वतीने फॉर्म भरले आहेत. आणि खरोखरच आम्ही प्रभाग क्रमांक 6 4 फॉर्म या ठिकाणी भरलेले आहेत. अनुसूचित जातीचे भरलेले आहेत 2, 1 ओपन महिला भरलेले आहेत, 1 ओबीसीचा भरलेला आहे आणि माझा स्वतःचा जनरल मधून भरलेला आहे. काल जी युती झाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे जे नवीन कार्यकर्ते येणार आहेत त्यांचा कसा विचार केला जाणार आहे? आम्ही 50% फॉर्म्युलावर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गटांचं युती झालेली आहे. 51 सीट आम्ही घेतलेले आहेत. सोलापुराच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार आहे. प्रभागाच्या वार्डाच्या विकासावर ते काही ठिकाणी कामं झाले असतील काही ठिकाणी झाले नसतील. जिथं झाले नसतील ते तर मुद्दे आहेतच ना आमचे काय. आणि बरेचसे मुद्दे हे आहेत ते नंतर तुम्हाला याच्यामध्ये कळणारच आहे. जेव्हा आम्ही जाहीरनाम्यात आमच्या भागातले जे मुद्दे असतील ते मुद्दे आम्ही त्यावेळेस ते जाहीर करू. म्हणजे पहिली यादी कधी डिक्लेअर होईल? आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. बघू काय होतं. कारण आताच सर्व शिवसेनेचे श्रेष्ठ मंडळ सगळं ज्येष्ठ मंडळ आलेले होते. त्यांनी चर्चा केलेली आहे झालेली आहे. आता एबी फॉर्मची वगैरे चर्चा झालेली आहे तिथं पण ती. आणि आज संध्याकाळपर्यंत अपेक्षित आहे. बाबी होते त्याचं चर्चा करण्यासाठी आलो होतो सगळे आरोह बरोबर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याबरोबर की बाबा उद्या शेवटचा दिवस फॉर्म भरायचा. आम्हाला वाटलं की या मैदानामध्ये जेवढे उमेदवार असतील त्या सगळ्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील असं आम्हाला वाटत होतं. कसं प्रॅक्टिस असते ते पांढरं जे त्यांनी मारलेले असते त्याच्या आत आले की नगरपालिका निवडणुकीमध्ये तसं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व आरोहनं विचारलो. आरोहने सांगितलं नाही तसं काय होणार नाही. आमच्या चेंबरमध्ये जे येतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या 3-4 जे येतील त्यांच्या सगळ्यांचा फॉर्म स्वीकारू किती काय वेळ लागेल म्हणून सांगितलं. 51 फॉर्म्युला ठरलेला आहे तर किती म्हणजे अल्पसंख्याक समाजाला किती जागा देण्यात आल्या काय ठरलेलं आहे? नाही ते सगळं आमचं ठरलेलं आहे. आमचं शिवसेनेकडनं राष्ट्रवादी आता कसं काय फॉर्म कंबाईन झालं आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी असं शिवसेनेकडनं एवढं अल्पसंख्याकाला राष्ट्रवादी असं नाही. दोघं मिळून कुठं दोघांचे जास्त आहे. आणि जे निवडून येणारा उमेदवार कोण आहे कुठल्या समाजाचं आहे त्याचं ताकद किती त्याचं योगदान किती शहराच्या विकासासाठी योगदान किती निवडून आल्यानंतर काम करण्याची कॅपॅसिटी किती हे आम्ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेऊन उमेदवारी दिलेली आहे. वरिष्ठांबरोबर चर्चा केलो येथील स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा केलो. त्यावेळी मुंबईला गेलो. मुंबईमध्ये बी आम्ही चर्चा केला. परंतु चर्चा म्हणजे काय असं तिकीट वगैरे मागणी वगैरे केलेलं नाहीत. आमचे पालकमंत्री आमचे आमदार यांनी ते शिफारस केलेले आहेत. पटवणी साहेबांना असू दे बावनकुळे साहेबाला असू दे आमचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेबाला त्यांनी सर्व शिफारस करून आम्हाला घेऊन जाऊन घर वापसी केलेले आहेत. काही लोकांनी पक्षात प्रवेश केलेले आहेत. घर वापसीनंतर समाधान तर खूप भारी असेल. घर वापसीनंतर काय मी तर मला वाटलं आहे 25 वर्षामध्ये निवडून आलेला नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा बी एकमेव आहे. स्टँडिंग कमिटी चेअरमन मी 99ला झालो. 2002ला पुन्हा निवडून आल्यावर 2006-07 वेळी वर्षात मी त्यावेळी विरोधी पक्षनेता येतो. पुन्हा मी 2012मध्ये मी विरोधी पक्षनेता होतो. 12 पासून ते जवळजवळ 8 ते 10 वर्ष मी जिल्हा नियोजन समितीमध्ये होतो. मी नंतर महिला महापौर झाल्यामुळं
मला सभागृह नेता केले, परंतु सभागृह नेता असताना मला 9 महिन्यातच विष बाधा झाला, विष ऐका घातले. अण्णा, हे सगळी इतकं पद भोगल्यानंतर पुन्हा तिकीट मिळावं आणि पुन्हा तुम्ही निवडून यावं ह्या अपेक्षा. मी माझं सर्वोच्च पद आमच्या महानगरपालिकेत महापौर आहे. मी अनेक वेळा आमदार तिकीट, ज्याने आमदारच नव्हते, वल्ल्याळ साहेबाच्या टायमाला मी 1990 पासून आमदार तिकीट मागतो. नरसिंग मेघजी अजून नगरसेवक होते त्यावेळीपासून मी आमदार तिकीट मागतो. मी माझं आमच्या कार्यकर्त्यांना, मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टीने मला आमदार केलं पाहिजे होतं, करू शकले नाही. चला, झालं नाही तर झालं नाही, माझं शेवटचं इच्छा आहे मी महापौर व्हावं. क्या बात आहे. पण अण्णा, आणखी एक प्रश्न की बाबा अनेक जण करून बोललं जातं की यंदाच्या वेळी तवा खूप गरम झालाय, भाकर जरा फिरवावी लागेल. फिरवण्याची तयारी आहे का तुमची? नाही का, आता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जुना असल्यामुळं मी आता शरणागती पत्करून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करालो. अनेक लोक काय मुलाखत देतात, पण त्या मुलाखतीपर्यंत दुसऱ्या वेळी पुन्हा काही लोक आपल्याला शब्द पडत नाहीत. तसं मी नाही आहे. मी कार्यकर्ता भाजप असलं तरी मी व्यक्तीच्या विरोधात असतो, पक्षाच्या विरोध. माझ्या पक्ष म्हणजे माझी आई, संघ म्हणजे माझा बाप, असं आजपर्यंत गेल्या वेळीपासून म्हणतो. फक्त तुम्हाला सर्वांना वाटत असेल अण्णा असं काय केला. नाही, पण अण्णा, मी प्रश्न विचारला त्याला बदल देऊ नका. काय? भाकर फिरवायची वेळ आली तर तुमची तयारी आहे का? भाकर फिरवायची वेळ आली, लोकप्रतिनिधी आमदार खासदारांचं असतंय, कारण सुरेश पाटलाचं काय नसू नये, सुरेश पाटला बी असू शकतंय. मग जर का अशी उमेदवारी द्यायची वेळ आली तर बिपिनचा विचार केला जातो असंही बोललं जातं. आता बिपिनचं दिलं म्हणजे देण्यासाठी काय माझं का हरकत नाही आहे, कारण दिलं पाहिजे असं मलाही वाटतंय. का हो, आमदार खासदार यांचे मुलं, यांचे भाऊ लोक म्हणजे किती, 1-2-3 महिन्यामधला हा परिवर्तन म्हणायचं का? 3 सर्वच महिन्यात? परिवर्तन 1-2-3 महिने नाही, आजपर्यंत गेल्या 5 वर्षापासून 9 वर्षापासून अनेक लोक आहेत. इथं का मोदी साहेब काय म्हणजे म्हणते ते, बिपिनला दिलं तर तुमची नाराजी नाही? बीएपीला दिलं तर बिलकुल नाराजी नाही, पण बाकीचे जे काही 3 आहेत ते आमच्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, जे जुने कार्यकर्ते आहेत त्याच्यासारख्याला मिळालं पाहिजे. कुठं तर विधान परिषदमध्ये माजी आमदार आमचे परिचारक साहेबाकडनं, दीपक आबाकडनं जे काय आर्थिक व्यवहार करून ते लोक जर तिकीट मागत असेल तर ते बरोबर नाही आहे. असल्या लोकांना उमेदवार देऊ नये असं आमची इच्छा आहे. अशा लोकांना काय तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते? नाही आता नको, कारण आता फडणवीस साहेबांचा आणि देवेंद्र चव्हाण साहेबांचा म्हणजे सुसंस्कारी पक्षामध्ये आता पुन्हा घरवापसी. नाही, मी सुसंस्कृत म्हणजे याच्यामध्ये 40 वर्षापासून काम करतो. आता सुसंस्कृत पक्षामधनं काम करत असताना काही मध्यंतरी दोस्त माझे थोडं वाईट भेटले, त्यामुळे मला थोडं वाईटपणा नाद लागलं होतं. नाद लागला होता म्हणजे अण्णा, पक्षाने जर का उमेदवारी नाकारली तर बंडखोरीची पण भाषा नाही आहे. भाजप पक्षाने माझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यावर, भाजप पक्षाच्या कार्यकर्ता काम चांगलं करत असताना त्याच्यावर विषबाधा झालं, ते विषबाधाचं चौकशी या ठिकाणी आमचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी, आमदार खासदार मंत्री असलेले ते चौकशी करावं आणि जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई करावं. मी कधीच निवडणुकीला थांबणार नाही. मुलाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मोठा केलं. व लाईक करायला विसरू नका.